जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा पदभरती संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती अपडेट आज आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की पेसा जी काही केस आहे तर ती मागच्या 2023 संदर्भात या ठिकाणी बघा रजिस्टर झालेली आहे। तर आता जे सुरुवात आहे या ठिकाणी 2025, तर जवळपास या ठिकाणी जी काही वर्षपूर्ती म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी 1 वर्षाचा पेक्षा जास्त कालावधी पेसा पदभरती संदर्भात इथं झालेला आहे। तर मध्यंतरी ज्या काही 17 संवर्गाच्या या ठिकाणी बघा नियुक्त्या झालेल्या आहेत, तर त्या नियुक्त्या ज्या होत्या तर त्या मानधन तत्वावरती या ठिकाणी झालेले आहे। तर बरेचसे जे उमेदवार आहेत तर ते उमेदवार सध्या बघा जो काही कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जो GR आहे तर तो GR ला या ठिकाणी एक प्रकारे बघा स्थगिती देण्यात आली आहे। परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की जी काही पेसा पद भरती संदर्भात जो शासन निर्णय आहे तर तो या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने तो शासन निर्णय नाही, तर तो मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात निर्णय आहे। तर हे कमेंट जी आहे तर ते बरेच उमेदवार सध्या बघा विचारत होते। तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की हा जो काही पेसा संदर्भात बघा इथं जो शासन निर्णय देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जी काही इथं बघा म्हटलेलं आहे, अनुसूचित पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळ सेवा पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत आणि जो सध्या 10 पटसंख्या संदर्भात जो काही शासन निर्णय होता कंत्राटी स्वरूपात जे शिक्षक नेमायचे होते तर तो GR सध्या बघा वेगळा होता आणि हा जो पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावरती जो काही GR आहे तर हा वेगळा GR आहे। तर बरेच उमेदवार विचारत होते की सध्या ज्या काही आता पालघर जिल्हा परिषदला जी काही दुसरी यादी सध्या बघा प्रकाशित झाली, प्रसिद्ध झाली, तर त्याच्यामध्ये जे पात्र असलेले उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना आता लवकरच जे काही समुपदेशन असेल तर ते समुपदेशनासंदर्भात बघा पुढील कार्यवाहीसाठी बोलवण्यात येणार आहे। तर ते जे समुपदेशन असणार आहे तर ते ह्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नाही तर ह्या ठिकाणी मानधन तत्वावरती तात्पुरत्या स्वरूपात त्यांची निवड होणार आहे। तर हे लक्षात घ्या, हा 10 पटसंख्या संदर्भात कंत्राटीचा जो GR होता तर हा बघा रद्द झालेला आहे आणि हा जो GR आहे मानधन तत्वावरती तर हा सध्या पेसा पद भरतीचा सध्या ह्या ठिकाणी लागू असलेला GR आहे। तर ह्या GR नुसार सध्या ज्या नियुक्त्या आहेत तर त्या नियुक्त्या सध्या बघा इथं मिळालेल्या आहे। तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की सध्या जे उमेदवारांना नियुक्ती मिळालेली आहे त्याच्यामध्ये 17 संवर्गामध्ये या ठिकाणी शिक्षक जे काही पद आहे तर त्या शिक्षक पदावरती देखील सर्वात जास्त नियुक्त्या आपल्याला मिळालेल्या इथं दिसता येत आहे। आणि जी काही दुसरी यादी असेल तर ती दुसरी यादी नाशिक जिल्हा परिषद आहे, त्यानंतर पालघर जिल्हा परिषद आहे आणि इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या देखील सध्या इथं बघा इश्यू होणार आहे। तर त्यानुसार सध्या पुढील ज्या कार्यवाही सध्या होत आहे। परंतु आता इथं जे काही आधीचे जी फर्स्ट यादी आहे तर त्या यादीमध्ये जे नियुक्त झालेले सध्या बघा जे मानधन तत्वावरती पदं आहे त्याच्यामध्ये शिक्षक पद असेल किंवा मग इतर जे काही 17 संवर्गाची पदं आहे तर त्यांना आता जवळपास या ठिकाणी 4 ते 5 महिने, बाकी ठिकाणी 6 महिने अशा पद्धतीने बघा कालावधी त्यांना त्या ठिकाणी झालेला आहे। तर आता पुढील जे काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती नेमकी मिळणार आहे किंवा नाही तर त्या संदर्भात अजून देखील कोणत्याही प्रकारचा सध्या बघा इथं खुलासा नाही। कारण प्रत्येकाच्या ज्या काही ऑर्डर होत्या प्रत्येक संवर्गाच्या तर त्या ऑर्डरमध्ये बाकीच्यांचं सध्या 11 महिन्याचा कालावधी सध्या त्याच्यामध्ये नमूद होता, बाकी पदं आहे त्याच्यामध्ये 6 महिन्याचा जो काही कार्यकाल असेल तर तो नमूद होता। आता ह्याच्यावरती जे काही या ठिकाणी बघा मुदत असेल किंवा जे रिन्युअल असेल तर ते रिन्युअल सध्या वाढणार आहे किंवा नाही तर त्या संदर्भात पुढील जो काही खुलासा असेल तर तो मे बी होऊ शकते। परंतु जी सध्या पेसा संदर्भात जी काही केस आहे तर ती केस आपल्याला माहिती आहे की मागील 1 ते 1.5 वर्षापासून सध्या प्रलंबित आहे आणि त्यानुसार वेगवेगळे जे काही ॲफिडेविट असेल किंवा वेगवेगळे इंटरलॉगेटरी ॲप्लिकेशन असेल तर ते सध्या शासनाच्या वतीने देखील इथं दाखल झालेले आहे। परंतु त्याच्यावरती जी काही हेरिंग आहे तर ती हेरिंग मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून सध्या बघा डेट येते, परंतु कोणत्याही प्रकारची सध्या बघा त्या ठिकाणी हेरिंग होत नाही। तर ह्याच्यामध्ये शासनाच्या वतीने जे काही पुन्हा ॲफिडेविट सादर करून लवकरात लवकर जी हेरिंग असेल तर ती हेरिंग होणं आणि जो काही कोर्टाचा निर्णय असेल तर तो निर्णय देणं बघा त्या ठिकाणी योग्य असणार आहे। कारण जोपर्यंत हेरिंगची सुरुवात होत नाही तोपर्यंत नेमकी केसचा जो काही सध्या बघा रूट असेल किंवा जो मार्ग असेल तर तो सध्या इथं कळणार नाही आणि ह्याच्यामुळे संपूर्ण जे काही पेसा पदभरती संदर्भात जे उमेदवार आहे तर त्यांचं एक प्रकारे या ठिकाणी नुकसानच एक प्रकारे होत आहे। कारण जोपर्यंत इथं हेरिंग होत नाही तोपर्यंत येणाऱ्या ज्या काही पदभरत्या आहेत 2025 संदर्भात तर त्याच्यामध्ये जे पेसाच्या जे काही पदं असेल 13 जिल्ह्यामध्ये तर ती पेसाची पदं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार नाही। कारण जो काही ही जी आरक्षण आहे तर ते आरक्षणावरती सध्या पेसाची जी काही केस आहे तर ती सध्या आहे। तर आता ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जे काही हस्तक्षेप या ठिकाणी शासनाच्या वतीने झाला पाहिजे, त्या अनुषंगाने आपापल्या परीने जसं मागच्या वर्षी जशी पाठपुरावा सध्या बघा करत होते तर त्या अनुषंगाने सध्या जे नवनियुक्त प्रतिनिधी असेल, लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, खासदार असेल तर त्यांना बघा आपापल्या परीने पुन्हा भेटा, निवेदने द्या आणि लवकरात लवकर जो काही विषय असेल पेसाचा तर तो शासनाच्या दरबारी
मंगळवारी सध्या बघा पुन्हा ह्या ठिकाणी मांडावा लागेल, तेव्हाच ह्या ठिकाणी पेसाप संदर्भात पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती मे बी होऊ शकते। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही पेसा पद भरती संदर्भात जी हेरिंग होती तर ती हेरिंग मार्च महिन्यामध्ये होती, म्हणजेच जी काही पुढच्या आठवड्यामध्ये सध्या बघा डेट इथं बघा देण्यात आली होती। आणि ती डेट काय होती तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते की 19/3/2025ला सध्या बघा हेरिंगची डेट इथं देण्यात आली होती। आता ही मागच्या महिन्याला जवळपास जी काही डेट होती तर ती डेट देखील इथं बघा जी देण्यात आलेली होती तर ती डेट 14/2 म्हणजे 14 फेब्रुवारीला इथं देण्यात आली होती, परंतु कोणत्याही प्रकारची हेरिंग सध्या झाली नाही। आणि पुन्हा नवीन डेट जी आहे तर ती मार्च महिन्यामध्ये इथं देण्यात आली होती 19/3/2025ला। आणि परत आता सध्या बघा नवीन डेट इथं जी काही जनरेट झालेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सामाजिक विकास प्रबोधिनी, तर त्यानुसार इथं नवीन जी काही डेट आहे तर ती डेट पुन्हा नेक्स्ट मंथची या ठिकाणी 16/4/2025ची सध्या इथं जनरेट झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। तर ही जी डेट आहे तर ही डेट सध्या आता आपल्याला पुढील महिन्यामध्ये सध्या इथं बघा दिसत आहे 16/4/2025 रोजी सध्या हेरिंगची इथं टेंटेटिव्ह जी शेड्यूल आहे तर ते सध्या बघा इथं लिस्टेड झालेलं आहे। तर आता हे महिना जर डेट जर ह्या ठिकाणी बघा वाढत असेल तर जी काय हेरिंग असेल तर ती हेरिंग सध्या बघा ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपल्याला होताना दिसणार नाही। तर ह्याच्यावरती जे काही सध्या काम करत असेल तर त्यांनी योग्य तो बघा पुढील पाठपुरावा असेल तर तो आपापल्या लोकप्रतिनिधीच्या मार्फत सध्या इथं सुरुवात करा, जेणेकरून ह्या ठिकाणी जी काही हेरिंग आहे तर ती हेरिंग सध्या बघा स्टार्ट होणे गरजेचं आहे। कारण फक्त ह्या ठिकाणी बघा जी काही हेरिंग असणार आहे तर ती हेरिंग अजून जो काही ह्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे सध्या दाखल याचिका आहे तर ती याचिका संदर्भात ह्या ठिकाणी बघा प्राथमिक जी माहिती संदर्भात हेरिंग असणार आहे, त्यानंतर त्याच्यावरती आरक्षणासंदर्भात जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती होणार आहे। तर ह्याच्यामध्ये ती प्रक्रिया देखील सध्या बघा इथं लवकरात लवकर जर झाली तर पेसा आरक्षणासंदर्भात जी पुढील प्रक्रिया असेल हेरिंग संदर्भात म्हणजे जी काही सुनावणी असेल तर ती मे बी इथं होऊ शकते, परंतु सुरुवात ह्या ठिकाणी होत नाही जोपर्यंत ह्या ठिकाणी परत अजून शासनाच्या वतीने पूर्ण ह्या ठिकाणी जो काही पाठपुरावा होता मागे देखील जे एफिडेट असेल तर ते एफिडेट सध्या बघा सादर करण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये जो सध्या हा जो GR होता तर ह्या GR संदर्भात बघा एफिडेट होतं की जी सध्या नियुक्ती आहे तर त्या नियुक्त्या ह्या ठिकाणी मानधन तत्वावर देत आहोत अशा पद्धतीने सध्या बघा जो काही एफिडेट होता तर तो एफिडेट सादर झालेला आहे। परंतु आता या ठिकाणी मानधन तत्वावरती नियुक्त्या तर मिळाल्या, परंतु ह्यांचं जे काही भवितव्य असेल तर ते पुढे नेमकं काय असणार आहे तर ते सध्या बघा कोणालाच आपल्याला माहिती नाही। कारण सध्या मानधन तत्वावर म्हटलं तर ते मानधनच असतं, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा भविष्यामध्ये जो काही विचार असेल तर तो विचार आपल्याला ह्याच्यावरनं कळणार नाही। तर सध्या ह्या पेसा पद भरती संदर्भात जे काही कामकाज असेल तर ते पुन्हा ह्या ठिकाणी बघा करावं लागेल, आणि जेणेकरून ही जी काही कोर्टामध्ये जी सध्या केस दाखल आहे तर ह्याच्यावरती पुन्हा लक्ष देऊन शासनाच्या वतीने योग्य तो काही ह्याच्यावरती पाठपुरावा असेल तर तो बघा ह्या ठिकाणी निघायला पाहिजे, जेणेकरून जे भावी सध्या बघा पेसा पद भरतीतील जे उमेदवार आहे आणि जे सध्या ऑलरेडी पेसा पद भरतीमध्ये बघा ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, मेरिट यादीमध्ये नाव होतं, तर त्यांच्यासाठी देखील बघा महत्त्वाचं असणार आहे। आणि ही एक महत्त्वाची बघा जी काही अपडेट होती तर ती अपडेट सध्या आहे। तर आता नेक्स्ट मंथमध्ये इथं जी काही डेट मिळालेली आहे 16/4/2025 तर ही सध्या बघा टेंटेटिव्ह इथं शेड्यूल आपल्याला दिसत आहे। जशी पुन्हा ही जर अपडेट झाली तर त्या संदर्भात देखील माहिती देऊ, परंतु आपापल्या परीने जे काही प्रतिनिधी असेल तर त्यांना बघा तुमच्या पद्धतीने जे काही निवेदने असेल पत्र असेल तर ते सध्या बघा पुन्हा इश्यू त्या ठिकाणी मांडा, जेणेकरून ह्या ठिकाणी जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती शासन दरबारी लोकप्रतिनिधींच्या मार्फत सध्या त्या ठिकाणी पोहोचू शकते। तर सध्या ही एक महत्त्वाची पेसा पद भरती संदर्भात अपडेट होती, तर पुन्हा कामाला लागा, जेणेकरून लवकरात लवकर बघा पेसा संदर्भात ह्या ठिकाणी पुढील कार्यवाही मे बी होऊ शकते। जर अशाच पद्धतीने वाट बघत बसले तर पुढील कार्यवाही अशाच पद्धतीने बघा लांबत जाईल आणि वाट बघत ह्या ठिकाणी आपण बसू, त्यापेक्षा आपापल्या लोकप्रतिनिधींमार्फत ह्या ठिकाणी पाठपुरावा पुन्हा सुरू करा, जेणेकरून लवकरात लवकर पेसा पद भरती संदर्भात जो काही न्यायनिवाडा असेल पुढील तर तो मे बी इथं लागू शकतो। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती, तशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता, लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाकी तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात, जेणेकरून आपण पुढील जे काही नियोजन असेल तर ते त्या संदर्भात तुम्हाला कळवू। तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता, तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।